विधानसभा निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेच्या मानधनात आता वाढीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण एक्सप्रेस ग्रुपला दिलेल्या मुलाखतीत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतचं एक मोठं वक्तव्य केलंय की लाडकी बहिणीच्या मानधनात पुढील भाऊबीजेला वाढ होईल असे संकेत मुनगंटीवार यांनी दिलेत. 1500 वरून 2100 रुपये करण्यावर चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. भाजपनं निवडणुकीत आश्वासन दिलं होतं की 2100 रुपये करू आपण. तसंच योजना रक्षाबंधनाला सुरू झाली आहे तर पुढील भाऊबीजेला वाढ करू असं मुनगंटीवार यांनी म्हटलेलं आहे. बघा, एक्सप्रेस ग्रुपला दिलेल्या मुलाखतीत मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले आपण पाहूया. बघा, लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन 100% पूर्ण करणार असं मुनगंटीवार म्हणतात. आणि 1500 वरून 2100 रुपये केले नाहीत तर देशभरात आमची प्रतिमा खराब होईल. कोणत्या महिन्यापासून वाढीव रक्कम देणार यावर चर्चा करून निर्णय घेणार असं देखील मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं. गेल्या वर्षी रक्षाबंधनाला योजना सुरू झाली, पुढील भाऊबीजेला 2100 रुपये देणार. आश्वासन पूर्तीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार. आणि या संदर्भात काही वेळापूर्वी साम टीव्हीनं मुनगंटीवार यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नेमकं काय म्हटलं ते पाहूया. काही चूक आहे, हे जे तुम्ही सांगितलं हे चूक आहे. असं आहे की जेव्हा प्रश्न विचारायला गेला की पैसे कधी वाढतील, तर पुढच्या वर्षी बजेटमध्ये वाढेल की रक्षाबंधनाच्या दिवशी वाढेल हे कॅबिनेटने ठरवायचं असतं. वाट बघायची असा विषय नाही, हा मंत्रिमंडळाचा निर्णय असतो. मी असं म्हणालो की हा निर्णय माझा नाही, हा निर्णय कॅबिनेटचा आहे. कॅबिनेटनी कधीपासून सुरू करायचं. मी तर पुढे म्हणालो की हे कोणत्याही परिस्थितीत दिलंच पाहिजे. आवश्यकता असेल तर मी स्वतः त्याचा पाठपुरावा करेन. निर्णय करावा लागेल, पण पुढच्या वर्षी नक्कीच मिळतील असं मी ठासून सांगितलं. आणि पुढे असं म्हणालो की त्याच्यासाठी पाठपुरावा करण्याची आवश्यकता असेल तर मी स्वतः पाठपुरावा करेन लाडक्या बहिणींच्या वतीने.